यानंतर एक मोठी बातमी, इस्रायलच्या हल्ल्यात 5 इराणी विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती इराणी मीडियांनी दिलेली आहे आणि इस्रायलनं शाळांवर हल्ले केले असं इराणी मीडियाचं म्हणणं आहे। आणि इराणच्या मिनाब क्षेत्रामध्ये असलेल्या शाळांवर इस्रायलनं हा हल्ला केला। या शाळांना इस्रायलनं लक्ष्य केलंय असं इराणचं म्हणणं आहे। इराणी प्रसार माध्यमांमध्ये सध्या ही बातमी आपल्याला पाहायला मिळते। इराण कधीही परमाणु शक्ती बनू शकत नाही असं मात्र एकीकडे डोनाल्ड ट्रम्प, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणतात, तर इराणवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी ही पहिली प्रतिक्रिया दिलेली आहे। इराण अमेरिकेला निशाणा बनवणार होता असा सुद्धा आरोप इराणवर डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेला आहे। इराणच्या मिसाईल ठिकाणांवर हल्ले करणार असल्याचं सुद्धा डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलंय। इराणचं नौदल आपण नष्ट करू, अमेरिका नष्ट करेल असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय। Military is undertaking a massive and ongoing operation to prevent this very wicked, radical dictatorship from threatening America and our core national security interests. We are going to destroy their missiles and raise their missile industry to the ground. It will be totally, again, obliterated. We're going to annihilate their navy. We're going to ensure that the region's terrorist proxies can no longer destabilize the region or the world, and no longer use their IEDs or roadside bombs, as they are sometimes called, to so gravely wound and kill thousands and thousands of people, including many Americans. And we will ensure that Iran does not obtain a nuclear weapon. It's a very simple message. They will never have a nuclear weapon. Lay down your arms. You will be treated fairly with total immunity, or you will face certain death. Finally, to the great, proud people of Iran, I say tonight that the hour of your freedom is at hand. Stay sheltered. Don't leave your home. It's very dangerous outside. Bombs will be dropping everywhere. When we are finished, take over your government. It will be yours to take. This will be probably your only chance for generations. आपण पाहतोय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या युद्धासंदर्भात भाष्य केलेलं आहे आणि अमेरिका इस्रायल विरुद्ध इराणने हे हल्ले केलेले आहेत आणि यावर डोनाल्ड ट्रम्प यांची प्रतिक्रिया। यानंतर आणखी एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज, युद्धाच्या आगीत सापडलेल्या देशांमध्ये जाणारी विमान सेवा ही बंद करण्यात आलेली आहे आणि इराण, इराक, कुवेत, बहरीन, कतार, UAE जाणारी विमान उड्डाणं ही सगळी रद्द करण्यात आलेली आहेत, तात्काळ बंद करण्यात आलेली आहे। भारतानं सुद्धा खबरदारीचा उपाय म्हणून या देशांमध्ये जाणारी उड्डाणं ही रद्द केली आहेत।